आई माझं तिच्यावर प्रेम आहे, पण तिच्या वडिलांना आपली जात समजल्यापासून ते मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. हे शब्द आहेत बीडमधल्या एका 25 वर्षीय तरुणाचे, ज्याच्या अमानुष हत्येने पुन्हा एकदा संपूर्ण बीड हादरलंय. बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांची मालिका अजूनही सुरूच आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यभरातलं वातावरण ढवळून निघालं. त्यानंतर बीडमध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, आयुक्त बदलले, पालकमंत्री म्हणून अजित पवार आले. मात्र गुन्हेगारीच्या घटना थांबलेल्या नाहीयेत. पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून दिवसाढवळ्या शॉर्ट फिल्म बनवणाऱ्या युवकावर कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. हे हादरवणारं संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. शॉर्ट फिल्म बनवण्याचं काम करणाऱ्या राजकुमार करडे या अंबाजोगाईमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय युवकावर कोयता हल्ला केला गेला. त्यानंतर या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र गंभीर जखमा असल्याने राजकुमारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात त्याच्या गळ्यावर, डोक्यावर, पाठीवर सपासप वार करण्यात आले होते. मुलाच्या आईने पोलीस फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार मुलगा राजकुमार करडे हा शॉर्ट फिल्म तयार करत होता. मागच्या 2 वर्षांपासून मुलगा राजकुमार साहेबराव करडे हा चेन्नई इथल्या एका मुलीसोबत फिल्म तयार करत होता. काम करता करता दोघांची मैत्री झाली, प्रेम वाढत गेलं. दोघांचे प्रेम संबंध सुरू झाले. मात्र त्याच्या प्रेमाला संबंधित मुलीचे वडील वैजनाथ शिंदे यांचा विरोध होता. की मुलगा राजकुमार नेहमी मला म्हणायचा, माझं त्या मुलीवर प्रेम आहे, आम्हाला लग्न करायचंय. पण आपली जात त्यांना समजल्यानं तिचे वडील आमच्या लग्नाला विरोध करतायत. ते नेहमी मला तिचा नाद सोड, नाहीतर तुला जीवे मारून टाकू, अशा धमक्या देत असतात, असं राजकुमारने त्याच्या आईला सांगितलं होतं. राजकुमारच्या आईने पुढे सांगितलंय की 1 एप्रिलला सकाळी 11:30 वाजता मला बोलवायला आमचा शेजारी रफिक गवळी हा शेतात आला. रफिकने सांगितलं की तुमच्या मुलाला राजकुमारला मारलंय, तो गंभीर जखमी झालाय आणि सरकारी रुग्णालयात अंबाजोगाईत त्याच्यावर उपचार सुरू आहे. मी रफिक गवळीसोबतच सरकारी दवाखान्यात गेले. माझ्या मुलाच्या पाठीवर, हातावर, छातीवर गंभीर वार केलेले होते. तेव्हा हा हल्ला कुणी केला असं मी राजकुमारला विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं की तो ज्या तरुणीवर प्रेम करत होता तिचा भाऊ वेदांत शिंदे, आदिनाथ भांडे आणि अनोळखी एका जणाने कोयत्याने आणि काठीने त्याला मारहाण केली. राजकुमार करडे हा पोखरी रोडवरच्या हॉटेल वृंदावनमध्ये सकाळी 9:15 वाजेच्या सुमारास बसला होता. तिथेच वैजनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून वेदांत, वैजनाथ शिंदे, आदिनाथ भांडे व अनोळखी एक जणाने कट रचून गाठलं आणि मारहाण केली, असं पोलिसांना दिलेल्या जबाबात राजकुमारने सांगितलंय. मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड घटनेने जिल्हा हादरून गेलेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात रोज नवनवीन घटना समोर येत आहेत. आता या घटनेमुळे अंबाजोगाई परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. त्यामुळे आता एकूणच या वातावरणात काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.